आणि येस, जसं सर्वांनी सांगितलं की पॅरिस डकार, सरांनी जर सांगितलं की आधी पॅरिसला सुरू व्हायची आणि मग ते स्पेन, पोर्चुगल, मॉरोको, अल्जेर वगैरे आणि अख्खा हे करून डकार ही सेनेगलची कॅपिटल आहे आणि तिथं आपली रॅली संपायची नॉर्मली. तर नॉर्मली ती साधारण एक 12 ते 15,000 किलोमीटर व्हेरिएबल असायची साधारण त्या काळामध्ये. 12 ते 15,000च्या मध्ये रूट असायचा. आणि वाटली सेरिस्कर आहे का तर ते मध्ये होतीज आणि काही मलेशियस लोकांमुळे ती रॅली साऊथ अमेरिकेला गेली नंतर लॅटिन अमेरिकेमध्ये. मग लॅटिन अमेरिकेमध्ये 5-6 वर्ष तिकडं चालली तीच रॅली डकार नावाने. आणि त्याच्या आता राईट सौदी अरेबिया गव्हर्नमेंटने घेतल्यामुळे ती रॅली आता सौदी अरेबियाकडे आलेली आहे आणि त्या मेंटेन द सेम डिफिकल्टी लेवल आणि इट्स मोर चॅलेंजिंग आता, कारण का तुम्ही मोस्टली सँड आणि ड्राय याच्यामध्येच असणार आहे. आधीच्या काळामध्ये जंगल्स होते, सफारीचे पॅचेस होते आणि एक अल्जेरियावर तो प्लेन टेरेन पण मिळायचा. पण आता तुम्हाला जर मोरोकोमध्ये सगळी पाहिले असतील, मोरोकोमध्ये 450 ते 500 मीटरची ड्यूल्स आहेत, फीट नाही आहे, 400-500 मीटरची ड्यूल्स आहेत मीटरचे. आणि बघितलं तर असं वाटतं की गाडी जाणार नाही वरती. मी एक महिन्यापूर्वी ट्रेनिंग होतं मोरोकोमध्ये आणि येस, ड्यूल ट्रेनिंग इज टोटली डिफरंट. तुम्हाला विंड पॅटर्न कळलं जास्त महत्त्वाचं असतं आणि जिकडनं ड्यूल हार्ड आहे तिकडनंच तुम्ही चढू शकता, नाही तर गाडी फसणार 100%. विंड पॅटर्न प्लस कॉर्डिनेट्स. आम्हाला GPS वगैरे काही नसतं, नो GPS नसतं. एक रोड बुक असतं, नॉर्मल रॅली लोकांना माहिती रोड बुक, आणि तुम्हाला वे पॉईंट सांगितलेले असतात मार्किंग. आणि जर तुम्ही GPS यूज केलं तर यू लूज लॉट ऑफ पॉईंट. 2 तास 3 तासाची पेनल्टी पडतात. इमर्जन्सीमध्ये लाईफ सेव्हिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही GPS वापरू शकता, देन यू गेट मोर पेनल्टीज नाव डेज. म्हणजे बरेचसे फॉर्मॅट बदलले जातात. मागच्या वर्षी मी रेकी केली डकारची, सो इट वॉज चेंज अ लॉट नाव विद पिरियड ऑफ टाइम. आणि टेक्नॉलॉजी हॅज कम इन अ बिग वे. द व्हेकल्स आर व्हेरी फास्ट, दे आर जस्ट अमेझिंग फास्ट नाव. म्हणजे सुपर ह्युमन एफर्ट लागतं त्या गाड्या चालवायला. तर येस, आय बी द फर्स्ट वन टू ट्राय द कार्स. 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आय बी ड्राईव्ह फॉर 3 years नेक्स्ट. आता मी क्लासिक क्लासमध्ये चालवतोय, नंतर T2 आणि नंतर T1 मध्ये चालवेल पुढच्या नेक्स्ट सबसिक्वेंट इयरमध्ये. तर एनी क्वेश्चन्स? येस, आय लाईक टू टेक फॉर द प्लेस. टप्पा आहे 12 days. राईट. पहिला टप्पा 5 दिवसाचा, नंतरचा 7 दिवसाचा. राईट. जी काही गाडी तिथं जाणार आहे, तुम्ही जी काही गाडी मॉडिफाय केली असेल, तिथं वाळू आहे, सँड आहे की जे आपल्या इथं कुठंच नाही. पण त्याच्यासाठी काय तुम्हाला गाडी अशी थोडी व्हीलच्या ह्याच्यावरून वर घ्यावी लागते, बॉडी त्याची पूर्ण का काय? येस, ह्या गाड्या स्पेशली बनवलेल्या आहेत. पण ॲल्युमिनियम पासून बनवले जातात टू मेक द कार लाइटर. सो दिस कार्स आर व्हेरी लाइटर बट व्हेरी स्ट्रॉंग. आणि ऑफकोर्स हाईट वाढवली जाते. आपण म्हणूया सस्पेन्शनचे आता अनेक प्रकार आलेले आहेत. पुढे जवळ एका साईडला 3 सस्पेन्शन, गाड्यांना 10-12 सस्पेन्शन आहेत. इंजिन्स पण तुमचे आता चेंज झालेले आहेत. 4.7, 5.8 लिटरचे पण इंजिन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि येस, दिस कार्स कॅन डेफिनेटली गो थ्रू द सायन्स. मागच्या आठवड्यात तुमचे तुमच्या को ड्रायव्हर किंवा यांचे तुम्ही क्लिप टाकली होती. हो. या स्पर्धेच्या बाबतीत जी काही चर्चा झाली, त्या ह्याच्यातलं तुमचं नियोजन काय असणार आहे, त्याच्यात काय ठरलं? ॲक्च्युली वी हॅव टू टेक 1 day at a time बिकॉज अ लॉंग रेस. तर नॉर्मली एक 5 दिवस आणि 1 दिवस सुट्टी असते त्या कारला. वेन यू ड्राईव्ह 5 days, 1 day हॉलिडे असतं आणि परत 7 दिवस चालवणार आहे. तर नॉर्मली 7 दिवस प्लस 1 day प्लस 7 दिवस असं असतं. आणि आधीचे 2-3 त्याच्यामध्ये ट्रायल टेस्ट असतात, तुम्ही म्हणू ड्यून टेस्ट असतात. तर 2 दिवस त्याच्या आधी तो एक कार्यक्रम असतो. So effectively we drive 17 days actually. There are 2 days before also we have. So because they do dune test and trial test आणि काय म्हणू आपण त्यांना टेस्ट रन दिली जाते. आता ते एक नवीन ऍड केले त्यांनी, टेस्ट रन पण दिली जाते तुम्हाला आता. 3 जानेवारीपासून सुरू आहे. राईट राईट. आणि त्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही जेव्हा तिथं पोहोचाल त्यावेळेस तुम्हाला त्याचा काही मॅप किंवा काही कोणता रूट कसा असेल? आदल्या दिवशी तुम्हाला रूट दिला जातो, रात्री रोड बुक असतं त्याच्यामध्ये. तो तुम्हाला रूट आधी नाही सांगत. डकार इज अनडिस्क्लोज रॅलीज. 2 टाईपच्या रॅलीज असतात. एक तुम्ही रेकी करू शकता, ते फास्ट कार रॅलीज असतात. पेस नोट्स लिहून आपण आणता आणि पेस नोट्सवरती तुम्ही चालू शकता. आणि आता जर तुम्हाला किस्सा सांगायचं झालं तर आता तुम्ही गाडी बघूनच नाही चालू शकत. इट्स सो फास्ट, यू हॅव टू लिसन अँड ड्राईव्ह. तुम्हाला हवा असेल तर एखादा व्हिडिओ प्ले करून दाखवू शकतो 2-3 मिनिटाचा. पेस नोट ड्रायव्हिंग किती डिफिकल्ट आहे, किती फोटोजेनिक आहे. यू वॉन्ट आय कॅन, तुम्हाला जर आवड असेल तर मी एखादं दाखवू शकेल तुम्हाला. जर लागू का?
ऍक्च्युली आता देशपांडे सर जे म्हटले की आम्ही पॅरिस रॅलीमध्ये ते बघायला वगैरे गेलो बाईकवरती, तसं तुम्हाला असं परवानगी नसतं का असं रूट बघणं वगैरे अगोदर रूट वगैरे बघता येतो की नाही? क्रॉस कंट्री रॅली आणि कार रॅली हे दोन प्रकार आहेत. एका रॅलीमध्ये तुम्ही रूट जाऊन बघू शकता, तुम्ही पेस नोट लिहून आणू शकता त्या रोडचे तुमची माहिती. आणि एक रॅली क्रॉस कंट्री अशी तर तुम्हाला अनडिस्क्लोज रूट असतो, तुम्ही बघितलाच नसतो, कोणीच नसतो बघितलेला तो, फक्त ऑर्गनायझेशन तुम्हाला बुक दिलं असं. दोन प्रकारच्या रॅलीज आहेत, डिस्क्लोज आणि अनडिस्क्लोज. तर डकार रॅलीज अनडिस्क्लोज रॅलीज. आणि पेस नोट रॅलीचं बद्दल जे बोललो मी आता जे नॅव्हिगेशन बद्दल, तर नॅव्हिगेटरवर तुम्ही अवलंबून नो वे तुम्ही बघायला पण तुम्हाला वेळ नाही. हाय स्पीडला तुम्ही जंगलमध्ये जाता, झाडं तुमच्या डोळ्यात येत असतात, 20-30% व्हिजिबिलिटी असते किंवा नाईट स्टेज आहे एखादा आणि तुम्हाला काही दिसत नसतं, पण यू कांट कम ऑफ द थ्रॉटल बिकॉज यू हॅव टू बी कीप द कार लोडेड इन फ्रंट, बिकॉज द कार लोड नाही घेत तर सस्पेन्शन रिलीज होतात आणि मग तुम्ही ओव्हरस्टिअर किंवा अंडरस्टिअर होता नॉर्मली. त्या लोकांना बऱ्यापैकी माहिती येते. If any technical problem comes there while racing इन डकार yes, we have to fix it on our own. सर्व्हिस टू स्टार्ट अँड एंडलेस मिळेल तुम्हाला. आणि नॉर्मली मागणी डमी टीम येत असते. बऱ्याचदा कार्स काय करतात की एक 2 डमी टीम मागण्यात एंट्रीज असतात त्यांच्या, त्याला टीम बी म्हणतो आम्ही. ते तुम्हाला येऊन इथं मदत करतील किंवा मग यू हॅव टू हेल्प युअर सेल्फ बाय द टाइम दे कम. तर आमच्या पण 7 गाड्या आहेत कंपनी साऱ्यांच्या आणि वी हॅव टू बी एंट्रीज म्हणून. तर त्याला पार्टिसिपेट ओनली, बट दे विल बी कमिंग आफ्टर अस ओनली. सो इफ यू आर स्टक ऑफकोर्स दे विल बी कमिंग आफ्टर मे बी 2 hours 1 hour. हो, आम्ही किती लांब अडकलो त्याच्यावरती डिपेंड आहे. निघताना सगळं बरोबरच निघतो, पण आम्ही आधी अडकलो असेल तर ते विल कम इन 15-20 minutes. पण आम्ही जर दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजे इव्हनिंग्समध्ये अडकलो असेल तर जाण्याला कदाचित 2 तास पण लागू शकतात. बट येस विल कम थ्रू, विल टेक द रोड पेनल्टी अँड देन वी कॅन रिस्टार्ट द नेक्स्ट डे. सो बेसिकली यू हॅव टू सर्वाइव एव्हरी डे. यू हॅव टू टेक 1 day at a time, finish, next day get up, start driving. It's very long rally. So it's like you have to look after the car, you have to look after the pace, you have to look after your health also. आणि हे सगळं तुम्हाला बॅलन्स करूनच तुम्हाला राहावं लागेल. त्याच्यासाठी मी ट्रेनिंग बरेचसे केलं, दुबईमध्ये केलं ट्रेनिंग, मोरक्कोमध्ये ट्रेन्स केलं, मी बिल्टअप रॅली केलं तशी क्रॉस कंट्री, काही कार रॅली पण केलं स्पीड बिल्टअप करण्यासाठी. वर्षभर मी याची तयारी करत होतो त्याची. ओके, बेसिकली 2 टाईपचे ट्रेनिंग. एक ड्यून ट्रेनिंगचं ट्रेनिंग आहे. ड्यून्स तुम्ही रीड कसं आणून बघितलं असेल, ड्यून्स हाऊ यू रीड इट अनॉट. So normally we have to read the dunes and we have to find a place where we can cross. डिग्री नॅव्हिगेशन असतं, रस्ता तर नाही डेझर्ट मध्ये. So तुम्ही तुमच्या अंदाजाने ड्यून्स मध्ये ऍक्च्युली आपण चालू पण शकत नाही. कार तर लांबचं राहिलं म्हणजे माणूस चालू नाही शकत, ड्यून्स वर जाऊ नाही शकत वर आपण. हा, एवढं तुम्ही हळूहळू आत जायला लागता. सो बेसिकली ते सक यू विल आपण विसक द ड्यून्स. आणि पलीकडच्या साईडला ड्यूनचं काय अँगल हे कोणालाच माहित नाही. खाली एक बाउल पण असू शकतो, एक ट्रॅक पण असू शकतो, एक त्याला आम्ही ब्लॅक होल्स म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर गेलो तुम्ही बाहेर नाही येऊ शकत, तर यू आर देअर फॉर लॉंग टाइम. सो वी हॅव टू रीड द ड्यून्स. कुठनं जाता येईल आपल्याला पलीकडे. वी हॅव टू सी द कॉरिडॉर्स, लेफ्ट राईटली कॉरिडॉर आहे का जायला, ग्रासेस वगैरे कुठे दिसतात का, विंड पॅटर्न काय आहे का, आणि मग त्या सगळ्याचा एक अंदाज घेऊन यू हॅव टू अटेम्प्ट टू क्लाइंब द ड्यून्स. आणि जर तुम्ही ड्यून चढताना जर पलीकडे जाऊ नाही शकला तर पॉवर संपली, यू हॅव टू कम बॅक अगेन सेम अँड देन यू हॅव टू कीप ऑन ऍक्सिलेटिंग अँड देन फाइंड अनदर वे टू गो अप. इफ यू जस्ट कम ऑफ द ऍक्सिलेटर यू आर स्टक देअर फॉर ऑलमोस्ट 3 hours. ते खोदून काढणं बिणणं ते, आणि गाडी स्लॅन्टिंग असल्यामुळं काढणं पण खूप डिफिकल्ट पडतं. सो मेक शुअर यू डोंट गेट स्टक ऑन द स्लोप्स. आणि नॉर्मली इफ यू गो अप ऑल्सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आधी एक टाक पलीकडे घेऊन बघावं लागतं पलीकडे काय, देन यू टेक द नेक्स्ट वे. तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते लोक तसं करत होते बघा. तुम्ही मगाशी आपण व्हिडिओ प्ले केला. सो यू हॅव टू टेक लॉट ऑफ ड्यून्स. डेझर्ट इज द मोस्ट डेंजरस रॅलीज. आणि सगळ्यात फेटल ऍक्सिडेंट डेझर्ट्स मध्ये होतात. खूप लोकांना माहित नाहीये. सगळ्यांना होतं माती आहे, मऊ याला काय किती लागणार आहे, बट फेटल ऍक्सिडेंट, लाईफ थ्रेटनिंग ऍक्सिडेंट हे डेझर्ट मध्येच होतात. जी घडतं रॅलीमध्ये समजा दुर्दैवाने काही अपघात वगैरे घडला तर मेडिकल सपोर्ट लगेच पोहोचतो. येस, वी हॅव अ बटन इन द कार. SOS चं बटन असतं. एव्हरीबडी नोज दिस. जरा चॉपर्स वरती चॉपर्स असतात आणि ऑफकोर्स दे विल कम डाऊन अँड दे विल पिक यू अप अँड टेक. येस, डेफिनेटली देयर आर ऑल मेडिक्स असतात. आणि युअर ॲडिशनल बिझनेस. हे आता प्रश्न तुम्ही विचारलात ना की ऍक्सिडेंट झालं तर कोणी मदत करतं का. मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 15 वेळेस एका पॅरिस डकार रॅलीमध्ये ट्रक्स पण असतात. छोटे ट्रक्स असतात, मोठे ट्रक्स असतात. तो एका बारक्या ट्रकमध्ये नॅव्हिगेटर आणि ड्रायव्हर दोघेही रात्री कुठेतरी ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट होऊन झाल्यानंतरचा जो फोटो होता तो ट्रकची बॉडी एका बाजूला, चॅसी एका बाजूला, इंजिन गिअरबॉक्स एका बाजूला,
ते ज्या केबिनमध्ये बसले होते ते एका बाजूला आणि ड्रायव्हर आणि नॅव्हिगेटर सीटला बांधलेले निरनिराळ्या ठिकाणी, ड्रायव्हर एके ठिकाणी, नॅव्हिगेटर एके ठिकाणी. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला जो संजयने तुम्हाला सांगितला की ड्रायव्हर आणि नॅव्हिगेटर ह्याच्यामध्ये हू इज मोर इम्पॉर्टंट और काय को ड्रायव्हर हे असतं, को ड्रायव्हर म्हणा नॅव्हिगेटर म्हणा. को ड्रायव्हर सर्व डेंजरस जागा असते, कारण त्याला रॅली सुरू व्हायच्या आधी सांगितलेलं असतं की तू वरती बघायचं नाही, कम्प्युटरमध्ये बघायचं, रोडबुक वाचायचं आणि मला सांगायचं की पुढच्या 400 मीटरमध्ये ड्यूनवर जाणार आणि ड्यूनवरनं खाली काय माहिती नाही. आणि त्याला हेही सांगितलेलं असतं की हे सगळं करत असताना काचेतनं वर बघायचं नाही, मी तुला केव्हाही मारून टाकेन. या यू विल गेट किल्ड एनी टाइम, बट डोंट लुक आउट ऑफ द फ्रंट विंड स्क्रीन, look at the road book and the computer and keep telling me, talking to me for next 15 days. It is not very easy. छोटंसं उदाहरण सांगतो. आरी वाताने म्हणून एक स्कॅन्डिनेव्हियन वर्ल्ड चॅम्पियन होता. त्याच्या नॅव्हिगेटरला विचारलं एका रॅलीमध्ये आधी सुरुवातीला की हाऊ यू फाइंड नॅव्हिगेटिंग रॅली आरी वाताने इन दिस रॅली. तर तो काय म्हणला माहिती आहे, तो म्हणला फ्रॉम दिस साइड ऑफ द कार इट इज ट्वाइस ॲज फास्ट बिकॉज आय डोंट हॅव द स्टिअरिंग व्हील इन माय हँड. पण तुझा रामनगरचा ऍक्सिडेंट तशीच हो, झालाय. रामनगरमध्ये सुद्धा 1981च्या हिमालयनमध्ये व्हॅन आय क्रॅश, आय वॉज ड्रायव्हिंग अ मर्सिडीज आणि मुंबईतून निघालो तर आय वॉज 11th कार, इन दिल्ली आय वॉज द 4th कार, आणि ॲट रामनगर आय वॉज द फर्स्ट कार ऑन द रोड. आणि त्याच्या आदल्या वर्षी जॉर्ज फर्नांडिसनी वगैरे दगडं मारली होती म्हणून सगळे रिस्टरीला गाड्या बिड्या बसवलेले होते. सो व्हेन आय वॉज ट्रॅव्हलिंग इन रामनगर ॲट 2:30 in the morning or 3 o'clock at 140 km/h. आणि रोडबुकवरती सगळं मेन्शन केलं होतं की राईट हँडेड कर्व आहे वगैरे वगैरे. तर नॅव्हिगेटर म्हणजे एकदम गप्पच झाला आणि काही बोलला नाही. सो व्हेन आय रिअलाइज दॅट आय वॉज ॲट 140 आणि वळत उजवीकडे आहे, आय स्टूड ऑन द ब्रेक्स. ते जेम्स बॉन्ड सिनेमात दाखवतो ना तशी ती गाडी फ्लू लाईक दिस आणि लँडेड ऑन द नोज. खाली गेलो आणि सगळं जाऊ कम्प्लीट ब्लॅकआउट. मला वाटलं मागचा मनुष्य माझ्या आता डोक्यावर पडेल, तो मला फॉलो करत होता. ईश्वराची कृपा आहे की काही झालं नाही. मी माझं 2 नॅव्हिगेटर आम्ही बाहेर पडलो, मर्सिडीज होते म्हणून जिवंत राहिलो आणि ईश्वराची कृपा होती म्हणून जेव्हा आता तुमच्या समोर मी इथे आहे. पण सांगायचं माझी अर्थ दिसतं इतकं सोपं नाही. बाकीचं संजय सांगेल. ज्यावेळेस तुमची आता रेस सुरू होईल, what how the weather is going to be there? Yes, it's going to be hot in the daytime and deserts are very cold. तुम्हाला अंदाज नाही डेझर्ट्स किती क्लोज आहे, कोल्ड आहेत रात्रीचे. म्हणूनच विचारलं की बाबा ते उन्हाच्या ह्याच्यामध्ये जे काही वाळू तापते किंवा हे होते, परत तुम्ही त्या गाडीत परत तो रस्त्यावरून जाणे. वाळू खूप फास्ट तापते आणि लवकर गार होते. खूप लोकांना हे माहिती आहे. वाळू तापते आणि पण गार त्याच्यात डबल स्पीडने होते. सँड रात्री जर वाळूला हात लावतो तर इट्स टू कोल्ड, दिवसा इट्स टू हॉट. सो रात्री दिवसा इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी हॉट. नाईट्स वी हॅव टू स्लीप इन द टेंट्स. आणि डेझर्ट त्याच्यामध्ये एक एम्प्टी क्वार्टर म्हणून एक नवीन पद्धत त्यांनी सुरू केलेली, एम्प्टी क्वार्टर. तर तुम्ही एका 3 दिवसानंतर मला वाटतं सेकंड पार्टमध्ये एम्प्टी क्वार्टर म्हणून एक स्टेज असतो, तो तुम्ही चालू करता. तुम्ही एका रात्री एका ठिकाणी पोहोचते तर कोणी नसतं, सर्व्हिस नाही, काही नाही. तुम्हाला ऑर्गनायझर्स नाही, देत नो बॅकअप कार कॅबिंग आणि काही नाही. यू हॅव टू गो, यू हॅव टू स्टे देअर ॲट नाईट. त्या वे पॉईंटवरती तंबू काढून काढायचा, झोपायचं, सकाळी उठायचं, आपला टाइम ऍडजस्ट करायचा आणि परत निघायचं आणि परत यायचं. सो 2 दिवस तुम्हाला कोणी दिसत नाही, कोणी भेटत नाही. रिफ्यूल तुम्ही तुमचं करायचं, तुझं ड्रम्स आणि हे ठेवलेलं असतं, तुम्ही तुमचं रिफ्यूल करायचं. तर एक एम्प्टी क्वार्टर म्हणून पण एक नवीन सिस्टम चालू झाली आता डकारमध्ये. इज नो हेल्प कमिंग फ्रॉम यू. सो युअर फूड, युअर स्टे, एव्हरीथिंग यू हॅव टू मॅनेज. आणि तुम्ही रोज तंबूत झोपणार आहात. बिवॉक म्हणून एक एरिया केलेली असते, एव्हरीबडी नोज दिस. बिवॉक असते आणि तुम्ही तंबूत झोपता. आणि बरेचदा आमच्याकडे छोटे छोटे तंबूत आम्हाला पुढचे 15 दिवस राहायला लागले.